तुकाराम मुंढे यांच्या एफडीएनं पुन्हा एकदा दणका दिलाय, पण हा काही साधा सुद्धा दणका नाही. कारण यावेळी थेट बॉलिवूडच्या 3 बड्या अभिनेत्यांना एफडीएची नोटीस बजावण्यात आली आहे. बोलो जुबा केसरी म्हणत पान मसाल्याच्या जाहिरातींमध्ये झळकणारे हे 3 चेहरे नेमके कोण? आणि आता अचानक एफडीएनं या तिघांवर कारवाईचा बडगा का उगारला? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. जाहिरात केली, पण आता खुलासा द्यावा लागणार. एक जाहिरात, काही मोठी नावं आणि थेट अन्न व औषध प्रशासनाची नोटीस. ज्या जाहिरातींमध्ये इलायची, सौफ किंवा तत्सम उत्पादन दाखवलं जातं, त्यामागे खरंच फक्त इलायची आणि सौफची जाहिरात असते का? की याच जाहिरातींच्या माध्यमातून पान मसाला, तंबाखू आणि गुटख्याच्या ब्रँडचं अप्रत्यक्ष प्रमोशन केलं जातं? याच मुद्द्यावर आता महाराष्ट्राच्या एफडीएनं मोठी कारवाई सुरू केली आहे. आणि या कारवाईच्या केंद्रस्थानी आहेत बॉलिवूडचे 3 मोठे चेहरे, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ. पान मसाल्याच्या अप्रत्यक्ष जाहिराती केल्याप्रकरणी या तिन्ही अभिनेत्यांना पुढच्या 15 दिवसात खुलासा करण्याची कारणे दाखवा नोटीस अन्न व औषध प्रशासनानं बजावली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईचं भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी स्वागत केलंय. विशेष म्हणजे ही कारवाई अचानक झाली नाही, तर 4 जुलै 2025 रोजी विक्रम पाचपुते यांनी महाराष्ट्र विधानसभेत याच मुद्द्यावर मोठा प्रश्न उपस्थित केला होता. इलायची, सौफ किंवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला किंवा गुटख्याच्या ब्रँडचा प्रचार केला जात असल्याचा मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडला होता. इतकंच नाही, तर अशा जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या सेलिब्रिटींची सुद्धा जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाचपुते यांनी केली होती. कारण एखाद्या मोठ्या अभिनेत्याचा चेहरा जाहिरातीत दिसला की त्या ब्रँडची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः तरुणांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. इथेच खरी गोष्ट महत्त्वाची ठरते. जाहिरातीत उत्पादन म्हणून इलायची किंवा सौफ दाखवलं जातं, पण त्याच ब्रँडचं मुख्य उत्पादन जर तंबाखू किंवा पान मसाला असेल, तर केवळ उत्पादनाचं नाव बदलल्यानं जबाबदारी संपते का? पाचपुते यांनी याच प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधलं होतं. पाचपुते यांच्या म्हणण्यानुसार विधानसभेत प्रश्न मांडणं ही केवळ सुरुवात असते. त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करणं आणि प्रत्यक्ष कारवाईपर्यंत विषय नेणं महत्त्वाचं असतं. जवळपास वर्षभरानंतर आता या मागणीवर कारवाई सुरू झाल्याचं ते म्हटले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजावलेली कारणे दाखवा नोटीस ही अंतिम कारवाई नसून प्रक्रियेची फक्त सुरुवात आहे. त्यामुळे आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं आणि त्यानंतर एफडीए कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा मुद्दा केवळ 3 सेलिब्रिटींच्या जाहिरातींपुरता मर्यादित नाहीये. तंबाखू आणि पान मसाल्याच्या ब्रँडचं अप्रत्यक्ष प्रमोशन, सेलिब्रिटींनी जबाबदारी आणि तरुणांवर होणारा परिणाम सगळ्या बाबत आता कायदेशीर पातळीवर पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुर्तास तुम्हाला एफडीएच्या या कारवाईबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.